कमळे 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 2 मिनिटं बस हं. मी आत्ता समोरच्या दुकानात जाऊन येते. ओके आई. कमळे कुठे आहेस तू? कमळे कमळे माझी मान माझी कमळे बाय माझी बाय कशी आहे तू? मी बरी बस पोरते. ए कोण आहे तुम्ही? ए बाय ती बाई याच्यात आपण इथून जायला पाहिजे. चल चल बाय चल 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 बाय माझी कपडी. स्नेहा ए बाई कुठे घेऊन चालली माझ्या पोरीला? झालं एकदाच डोक्याची कटकट मिटली. आता हे लोक चांगलं बदलून काढते हिला. बरं झालं. राजन, ही सगळी वाद्य आपण नवीन आणली आहेत बरं का. आज आपल्याकडे पालखी येईल ना, वारकरी येतील, तेव्हा ही वाद्य आपण त्यांना भेट म्हणून देणार आहोत. आपल्याकडून एक छोटीशी भेट. वाय, खरंच छान. वारकऱ्यांना फराळ तर सगळेच देत असतील, पण फराळांसोबत वाद्यांच्या रूपाने अभंग आणि कीर्तन म्हणण्यासाठी एक ऊर्जा आपण त्यांना देतोय. ही कल्पनाच खूप छान आहे आई, तुझ्या मनात आलेली. खरंच मला खूप आवडली. राजन, खरं तर दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना आपण काय ऊर्जा देणार? त्यांच्यासाठी विठू नामाचा गजर हीच त्यांची ऊर्जा असते. फक्त आपल्या हातून त्यांची थोडीशी सेवा व्हावी म्हणून आपण धडपडत असतो, एवढंच. बरं ऐका, मी गोविंदना सांगितलंय आज पालखी येईल, वारकरी येतील, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच धोतर आणि झब्बा घालायचा बरं का. माझी अशी इच्छा आहे, विठुरायाची कृपा झाली ना तर पुढच्या वर्षी आपण दोघं जोडीनं पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊया. वारकऱ्यांसारखेच त्यांच्या दिंडीबरोबर चालत जाऊया आपण. नमस्कार सर, तुमच्या अकॅडमीमध्ये कबड्डी कोचसाठी जागा रिकामी आहे असं समजलं. हो बरोबर. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलात का? होय. बसा. नाव काय तुमचं? कमळी मोहिते. शिक्षण? ग्रॅज्युएशन सुरू आहे माझं, आता 2nd इयरला आहे आणि फर्स्ट इयरला विद्यापीठात पहिला नंबर आला होता. अच्छा. आणि तुम्ही कबड्डी किती वर्षापासून खेळतात? म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लहानपणापासूनच खेळतोय. शाळेतनं खेळलो, कॉलेजमधनं आता खेळलो आणि स्टेट लेवलला जिंकलोय बी. त्याचं सगळ्याचं सर्टिफिकेट आहे, मी दाखवू शकतो. हो ॲक्च्युली ती लागतीलच. ए गप्पा बसा रे. या मुलांमध्ये ना शिस्त नावाचा प्रकारच नाहीये. ए एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? गप्पा बसा. ए गप्पा बसा बोललो ना. गप्पा बसा ना, दोघांना हाकलून जाईल. चला हे काहीत ना. सॉरी. ॲक्च्युली आम्ही स्लम एरियातले जे गरीब मुलं असतात ना त्यांना कमी पैशांमध्ये कबड्डी शिकवतो. पण तुम्ही बघतातच त्यांना या गोष्टीची काही किंमत तरी आहे का? एकामध्ये शिस्त नाहीये, सगळे बेशिस्त आहे. रोजची भांडणं, मारामारी. तुम्हाला यांना ट्रेन करायचंय, ती तुमची जबाबदारी.
हा बाय बाय इथे बस हा इथे बस कपडे बाळा तू घाबरू नको मी आहे तुझ्या संग बस खाली बस नाही नाही बाय बाय लागलं का ग तुला मगाची पडली ना तू लागलं का ग बाय माझे आता घाबरू नको माझं पिलू कोण आहे तू अगं मी आहे तुझी आई मला आई म्हण ना तू माझी आई नाहीयेस एकदा आई म्हण ना बाळा मला एकदा म्हण ना फक्त एकदा म्हण ना बाळा नाही एकदा म्हण ना काय ग निंगी काय झालं? मला फोन पाहिजे थँक्यू हॅलो ऋषी सर मी निंगी बोलतोय इंगी काय काय झालं का तू रडतीस का ऋषी सर अहो मी सरू काकीला अंगणात घेऊन आलतो सर कमळी कुठे आहे कमळीकडे फोन द्या की तिला सांगायला पाहिजे अगं ती नाही आहे इथे ती ऍक्च्युली तू असं कर तू तिथे पोच मी पण पोचतो हा सर लवकर या सर ठीक आहे हां माझ्या पोरीला दे माझ्या मुलीला हात नाही लावायचा अजिबात माझ्या पोरीला कुठे घेऊन चालले माझ्या तुला लहान मुलीनं चोरते अगं मी चोर नाही आहे, त्या बाईने नेलंय माझ्या कपड्याला. माझ्या पोरीला. तुझ्या गँग मध्ये कोण कोण आहे बोल त्या बाईने माझ्या पोरीला नेलंय हो. बघा तुम्ही विचार करा आणि मग मला सांगा पण हा तुम्ही का एकदा हा जॉब जॉईन केला ना तर तुम्हाला मध्येच सोडता येणार नाही या मुलांच्या अशा बेशिस्तपणामुळे एकही कोच इथे हप्ताभर टिकला नाहीये पण तुम्हाला जर हा जॉब जॉईन करायचा असेल ना तर तुम्हाला 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार तुम्हाला मध्येच जॉब सोडता येणार नाही निदान एक बॅच तरी सुरू होईल तुम्ही एक काम करा एक दिवस घ्या आणि मग विचार करून मला सांगा तोपर्यंत दुसरा कोणी जर नाही आला ना तर आम्ही तुम्हाला बोलू आपण जर तुम्हाला लगेच जॉब जॉईन करायचा असेल ना तर मग तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील ठीक आहे मी विचार करून सांगतो ठीक आहे काय हरकत नाही. थँक्यू मॅडम ही खूप मोठी चोर आहे ही माझ्या मुलीला पळवून नेत होती विचारा ना म्हणलं यांना सगळ्यांना. नाही मॅडम मी चोर नाही आहे मी चोर नाही आहे कोण आहेस का तू आणि कुठून आलीस नाव काय तुझं मॅडम मी खरं सांगतो मॅडम मी खरंच काय नाही गेलो मी पोर चोरणारी बाई नाही आहे माझी कवळी माझी पोर आहे ते मी माझ्या पोरीला घ्यायला गेलो काय रे काय झालंय हे बघा ना समोर काहीतरी गोंधळ सुरू आहे ऍक्सिडेंट वगैरे झालंय काय काही माहीत नाही खाली उतरून बघू का मी नको नको उतरू वगैरे नको आणि चिखल नाही का दिसत तुला गाडी खराब होईल इकडे अगं हो राजा हो पण आपल्या हातात आहे का थांब ना एक काम कर रे बाळा एक थोडस डावीकडून घे ना बघ ना जरा कट मारून घे हो आपल्याला निघायचंय होय जाऊया हो सांगितलंय ना त्याला त्याला काय